नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. मालक माळ्यास, काय रे गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेस का? माळी, नाही साहेब, सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता तेव्हा म्हटलं. मालक, गाढव कुठला, पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाड्यात छत्री नाही का? घे ती छत्री, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल. एक साधू भेटला. मी विचारलं, बाबा कसे आहात? ते म्हटले, बेटा आम्ही तर संन्यासी माणसं, आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो. आणि बेटा तू कसा आहेस? मी म्हणालो, आम्ही पण संसारी माणसं, आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो. चोरी केलेला माणूस एक वेळेस चोरी केली म्हणून मान्य करेल, पण रात्री घोरणारा व्यक्ती कधीच मान्य करणार नाही की मी घोरत होतो. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका, जेणेकरून हसण्याचा आनंद आपल्या सर्वांना मिळेल. जेलर, तुला 5 मिनिटांनी फाशी होणार आहे. तुझी शेवटची इच्छा काही असेल तर सांग. दीपक, मला द्राक्ष खायची आहेत. जेलर, अरे द्राक्षांचा सीझन यायला अजून 10 महिन्यांचा अवकाश आहे. दीपक, थांबेन तोपर्यंत, काही हरकत नाही. चंगू, काय रे, काय झाले, एवढा कसला विचार करतोस? मंगू, बालविवाहाचं तर ठीक होतं रे, पण आता तर लग्नाच्या वयापर्यंत बालच राहत नाहीत डोक्यावर. बंड्या, आई आई, आज बाबांनी जाम धुतला रे. खंड्या, का बुवा? बंड्या, मी तर त्यांना फक्त एवढंच म्हटलं, कमीने. खंड्या, आ? बंड्या, अरे मी म्हटलं कमीने हा सिनेमा पाहायला येतं का हो बाबा? फोनवाला, हॅलो. फोनमधला आवाज, प्रकाश आहे का? फोनवाला, नाही. फोनमधला आवाज, मग खिडकी उघडा, प्रकाश येईल. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका अशाच धमाकेदार ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.